वातावरण बघ खायला कसलं आलं ते. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. खूप दिवस झाले कोणी पिकनिकला नाही गेलो, फॅमिली पिकनिकला. त्याच्यामुळे विचार करतो आहे की उद्या कुठेतरी फॅमिली पिकनिक घेऊन जावं. तर माथेरान असा स्पॉट ठरला. तर माथेरानला खूप वर्षापूर्वी गेलेलो, आता बरेच वर्ष गेलो नाही. त्याच्यामुळे आता आपण सरळ भेटू माथेरानला, नेरळ स्टेशनला. चला माथेरानला जाण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे नेरळ स्टेशनवरून माथेरान. नेरळ स्टेशनला पोहोचण्यासाठी मुंबईतील सेंट्रल लाईनची कर्जत किंवा खोपोली ट्रेन पकडून नेरळ स्टेशनला उतरावे. नेरळ स्टेशन ईस्टवरून स्टेशनच्या बाजूलाच टॅक्सी स्टँड आहे. तिथे आपणास 100 रुपये याप्रमाणे ते पैसे आकारतात. नेरळ स्टेशनवरून माथेरानपर्यंत येण्यासाठी गाडीने 15 ते 20 मिनिटे लागतात. गाडीतून दिसणारा निसर्ग बघून मन प्रसन्न होते. सगळीकडे हिरवेगार डोंगर आणि डोंगरावरून कोसळणारे धबधबे, असंख्य धबधबे बघून खूप छान वाटते. निसर्गाची एक जादू बघायला मिळते. माथेरान हे भारतातील सर्वात लहान हिल स्टेशनपैकी एक आहे. हे पश्चिम समुद्र सपाटीपासून सुमारे 2625 फूट उंचीवर आहे. आले पुढे झालं, चालू आलं काय नाही. शूटिंगच चालू आहे, फोटो नाही चालू आहे, माझी शूटिंग आहे. हो, व्हिडिओ. हे कुठे काढले? माथेरानला जाण्यासाठी आत प्रवेश करण्यासाठी एक तिकीट आहे. ते 50 रुपये प्रौढांसाठी आणि लहानांसाठी 2 ते 11 वर्षापर्यंतचे 25 रुपये. वेलकम टू माथेरान. वेलकम टू माथेरान. माथेरानचा टॉय ट्रेन. भागो भागो. हो, पाऊस जबरदस्त. टॉय ट्रेनसाठी आम्ही तिकीट काढली आहे. टॉय ट्रेन कितीची आहे, भेटते का? आम्हाला टॉय ट्रेनने जायचे होते अमन लॉज ते माथेरान. यासाठी आम्ही इथे तिकीट काढले. एकाचे 55 रुपये काढले. आज आम्ही आलो आहे माथेरान. कुठे? माथेरान. इथे आम्हाला टॉय ट्रेनचा एक अनुभव घ्यायचा होता. लहान मुलांची पण इच्छा होती की टॉय ट्रेनने जायचे. मग चला तर मग टॉय ट्रेनने. शेवटी आज खूप दिवसांनी आपली पिकनिक ठरली माथेरान, आणि आलो आम्ही माथेरानला आता. आणि पाऊस तर खूप आहे. आज कोण कोण आलं आमच्याबरोबर? आज फॅमिली पिकनिक आहे आमची. काय आहे, नलगे फॅमिली. कृष्णा माने तर आपला असतोच. आणि ही माझी मिसेस आहे, ही वाली ही पिशवी. आणि हा आमचा सार्थक. माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचं ठिकाण. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वात जवळची आणि निसर्गाने सौंदर्य नटलेली जागा म्हणजे माथेरान. चेकिंग.
तिकीट चेक करते तिकीट. माथेरानमध्ये राहण्यासाठी बऱ्याच सोयी आहेत. माथेरानच्या सौंदर्याचे ताजेपणाचे रहस्य म्हणजे माथेरानमध्ये गाड्या आणण्यास परवानगी नाही. बहुतेक हॉटेल्स ह्या मार्केटच्या अवतीभोवतीतच आहेत. माथेरानमधील लोकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे पर्यटकांवरच अवलंबून आहे. अमन लॉजवरून आता आम्ही माथेरान स्टेशनला पोचतोच आहे. 2 मिनटामध्ये येईल. त्याच्यामध्ये क्लायमेट बघा काय झालं आहे. वातावरण नुसतं एक नंबर. लोक इथे काय येतात ते आज समजलं आता आम्हाला. तुम्ही बघू शकता इथे पाऊस खूप झाला आहे माथेरानमध्ये. आज माथेरान स्टेशन अमन लॉज ते माथेरान स्टेशन आलेलं आता. हे आहे बरोबर वाजले 9. फोटो सेशन. ज्या इंग्रजांनी माथेरान बसवले आहे त्यांनीच या पॉईंटला नावे दिली आहेत. त्यामुळे साहजिकच त्या पॉईंटची नावे देखील इंग्रजीतच आहेत. आले मी फोटो काढतोय. काय आलं बघ. नाही नाही हे आपण आता आलेलं आहे माथेरान. टॉय ट्रेन मागे आहे. आज सार्थक माझी मिस्टेक. आम्ही सगळेजण फॅमिली इथे आलो आहे. मग आवाज जात असेल का तिकडे माहिती नाही. माथेरान स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला हा असा वाघ किंवा सिंह दिसतो. सिंह आहे हा. तो एक गाडीच्या गिअर, त्याचे स्प्रिंग, चेन्स अशा ह्या वस्तूंपासून तो बनवला आहे. त्याच्यामुळे तो थोडा वेगळा वाटतो. खूप छान दिसतो. पण मी ना वातावरण असं झालं आहे ना पूर्ण असं धुकंच दिसतंय. काही दिसतच नाही आहे. बघा तुम्ही. याला थंडी वाजते. याला थंडी वाजते तुला. माथेरानमधल्या असा निसर्गरम्य वातावरणाची फक्त मजा घ्यायची आणि फक्त मजा घ्यायची. केतकर हॉटेलला आम्ही थोडं नाश्ता करायला थांबलो आहे. नाश्ता करतोय आता आम्ही. मागवलं आहे मसाला डोसा. 9:30ला आम्ही नाश्ता करतोय. तुला घेऊ नको. त्याला नाही घे. त्याला नाश्ता लागली आहे सगळ्यांना भूक. सकाळी लवकरच उठलेलो 6 वाजता. आणि आमची माणसं मागे बसले 3. नाश्ता करून नंतर भेटतो तुम्हाला. आता नवीन गेम सेंटर झालं आहे. माथेरानला येऊन गेम कोण खेळणार. चल ना. काय करतोस तू. चल. माधवजी पॉइंट आहे. माधवजी पॉइंट. आज माथेरानला खूप पाऊस पडतोय. मुंबईत पण सगळीकडेच पडत असते. या नाचो. अरे फुल धमाल.
हाड तक जा, हाड तक ऊपर आ. तुम्हाला इकडचे असे पॉईंट करायचे असतील ते घोडेवाले सुद्धा आहेत, ते त्यांचे काय ते पॉईंट असतात, 7 पॉईंट 5 पॉईंट, त्या हिशोबाने ते लोक चार्ज घेतात. आणि आमची माणसं सगळी चालली आहेत. हां, आमची माणसं फिरत आहेत पायी. किती काढतोय? माहिती काढायला गेला तो. आपल्या पुढच्याच यायचं आहे राहायला. इथे पॉईंट, इथे एक वेगळे पॉईंट आहे. लुईजा पॉईंट, इको पॉईंट, शार्लॉक लेक आणि पण खूप आहे. पण वातावरण थंड आलं एकदम. आता आम्ही चाललो आहे शॉर्लेट लेकला. इको पॉईंट, हनुमान पॉईंट, लुईजा पॉईंट या ठिकाणी. खरंच आज जरा जास्तच पाऊस आहे. ज्या जास्त पावसामध्ये ही पायवाटसुद्धा आपल्याला समोरचं काहीच दिसत नाही. आमचे हे सचिन जो आलेला होता भीमाशंकरला, आणि हा कृष्णा माने. माथेरान नगर परिषदेने एक चांगलंसं काम केलं आहे. सगळं फुटपाथ वगैरे सगळं पेवर ब्लॉकने बनवले आहेत सगळं रस्ता, रोड. पहिला कुठे हा रोडचा? नाही, पहिला रोड कुठे होता? असा रस्ता नव्हताच हा. ठरवली आहे धुका आहे धुकं. वातावरण बघ खायला कसलं आलं ते. दुःखच झालंय नुसतं. एवढं धुकं आहे, पूर्ण सगळीकडे धुकंच पसरलं आहे. त्याच्यामुळे खाली आपल्या पॉईंट काही दिसणारच नाही आहेत. जे आहे ते आता लेकवर चाललो आहे. बघू पुढे काय दिसतं आहे का. हां, पावसात कंटाळा आला ना, पावसाने जास्त पावसामुळे. आणि ही आमची फॅमिली पिकनिक इन माथेरान. धुक्यात हरवलेले माथेरान कसं वाटतंय तुम्हाला? पावसात मध्ये माथेरान फिरायला काय म्हणतोस? यही है वो आदमी. परत खाली उतरला जा. अमिता, काय तुझं? ओय मॅडम, नुसतं बघावं ते आता. नुसतं धुकं भरपूर आणि पाऊस पण भरपूर. हवा पण त्याच्यात सुटली आहे एवढी. बघा तुम्ही, हवेचा फोर्स भरपूर आहे.
हे बघा पाणी पाणी एवढा इथे पाणी आहे फोर्स. एक नंबर कळत आहे ना. पाण्याला एवढा फोर्स आहे बघा. पाणी बापरे ते एवढं पाणी दिसतच नाही. पण काहीतरी काहीतरी एवढं आहे. छत्री हवा हे छत्री ते कशावर चाललो म्हणजे शार्लोट लेक. एवढं पाणी फुल भरलं आहे. पाण्याला फोर्स पण भरपूर आहे तिकडे मगाशी बघितलं. आता मी ते मंदिर आहे इथे त्या दुकानामध्ये सगळंच हरवलं आहे. लेकचा पॉईंट बघून आता आम्ही इको पॉईंटला चाललो आहे. माझ्या समोर जो रस्ता चाललाय तो धुकं आहे वरती बघा. नुसतं झाडांमध्ये सगळं धुकं अडकलेलं आहे सगळं. आज वातावरण जरा वेगळंच आहे जरा नेहमीपेक्षा. आम्ही जेवढा पाऊस असं वाटलं नव्हतं एवढा पाऊस पडेल करून. हा म्हणे पाऊस एवढा असं पडेल असं वाटलं नव्हतं. पाऊस खूप आहे. काहीच नाही धुकं एकदम वाईट काय दिसत नाही खालचं. धुकंच दिसतंय नुसतं. काय नाही समोर दिसत आहे. काय करायचं आता. इको पॉईंटवरती तुफान गर्दी. पण वरतून खालचं काहीच दिसत नाही. मग आता आम्ही चाललो दुसऱ्याच पॉईंटवरती. आता बघू आपल्याकडे खायला नाही ना काय त्याच्यामध्ये. अरे काय
शिवसंग्रहालय इथे आतमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या वस्तू आहेत आतमध्ये वाटतं. माथेरानला पॉईंट बघण्यासारखे असे 38 पॉईंट आहेत, 38. पण सगळ्यांच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या असतात. काहींना फक्त इकडचा निसर्ग अनुभवायचा असतो, तर काहींना इकडचा निसर्गाची जादू बघायची असते. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगवेगळ्या असतात. आता जास्त काय फिरत नाही आता. हां, आता बरंच नाही जास्त. आता मी रिटर्न जेवतो. आता हॉटेल बघणार, जेवायचं आणि घरी जाणार. नंतर परत येऊ. नंतर तसा माथेरानला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च दरम्यान. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान हवामान आल्हाददायक आणि थंड असते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी, निसर्ग चालण्यासाठी. आता आम्ही परत बाजारपेठेकडे चाललो आहे, कारण की सर्वच ठिकाणी सगळ्याच पॉईंटवरती धुकं भरपूर होतं. आणि ही आमची माणसं आहेत. आम्ही टोटल 9 लोक आलेले. आमची प्रत्येक वर्षी 1-2 फॅमिली पिकनिक तर होतेच. आज बोललो पावसाळी पिकनिक जरा माथेरानला काढूया. ही रिक्षासाठी एवढी लाईन आहे, खूप लाईन आहे. कधी वेळ लागेल काय माहिती. आम्ही चालतच चाललो आहे. आता वाजले 2:15 आणि टॉय ट्रेन माथेरान ते अमन लॉज 2:15ची आहे. म्हणून आम्ही चालत चाललो आता. चला, वातावरण तर आहे सकाळचंच आहे, तेवढं जेवढं होतं तेवढं. नुसतं धुकंच आहे सगळीकडे. इथे अमन लॉज ते माथेरान स्टेशन. इथे ई रिक्षा पण चालू केलेली आहे. 35 रुपये सीट आहे. चला तर मग निघतो आता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझे असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या. आपण भेटू आता आपण माझ्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.